आमंत्रित करतोय, कारण की या 2026 कुणबी चषक मधलं पहिलं अर्धशतक पाहायला भेटलं आपल्याला. ज्यांच्या बॅटीतून आलंय तेच आहेत राजदीप भुवड यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. ज्यांच्या बॅटीतून आपल्याला पहिलं अर्धशतक पाहायला भेटलं असतं राजदीप भुवड आपल्याला पाहायला भेटेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या स्पर्धेमध्ये पहिली 50 पाहायला भेटली ज्यांच्या बॅटीतून असे राजदीप भुवड. राजदीप नक्कीच 2 शब्द फक्त बोलायचे आहेत आणि 500 रुपयाचं रोख पारितोषिक देखील होता, ते देखील दिलं जाते. नक्कीच राजदीप एक साईडला आदित्य देखील तेवढाच आक्रमक खेळाडू होता आणि दुसऱ्या साईडला तुझं देखील आक्रमण चालू होतं. नक्कीच तुमचं नियोजन दोघांमध्ये काय असेल? मी तर त्याला बोललोच होतो, जर तुझी विकेट ठेवायची असेल तर मी बिंदास खेळतो आणि जर माझी विकेट ठेवायची असेल तू बिंदास खेळ. आणि जर माझा तर आता बघायला गेलात तर 2 संडे तर बॅटिंग लागलीच नव्हती. तर सर्व पोरांचे मला मेसेज ग्रुपवरती वगैरे चर्चा होत होती की तू खेळ, तुझी बॅटिंग लागलीच पाहिजे कुणबी चषकला. तर तसा झालं. आणि नक्कीच कालच आपल्या दोघांमध्ये सराव झाला. नक्कीच त्या सरावाचा कुठेतरी फायदा. हो, नक्कीच नक्कीच. नक्कीच पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील. आपण पाहतोय राजदीप भुवड ज्यांनी कुणबी चषक 2026 मध्ये पहिलं अर्धशतक पटकावलं असा खेळाडू आपण पाहत होतो ऑन स्क्रीन. धन्यवाद. आणि वळतोय पुढील समालोचन कक्षामध्ये वळतोय. समालोचनारे भोईर साहेब आमचे आहेत, त्यांच्याकडे देतोय. धन्यवाद सर. धन्यवाद जॉन्टी सर. मैदानाच्या आतमध्ये जातोय. सामना सुरू आहे तो म्हणजे नांदगाव वर्सेस जाखमाता चिंचघर या 2 संघामध्ये आपल्याला हा सामना पाहायला भेटतोय. सध्या जरी जर विचार केला तर नांदगाव प्रथम फलंदाजी करत असताना 1 धाव फलकावरती लागले गेलेत, 2 धाव फलकावरती लागले गेल्यात आणि महत्वाचा खेळाडू सौरभ बाद झालेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आरुष दाखल झालेत. पहिली पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली करावी लागेल. सध्या गोलंदाजीची सुरुवात झाली पण फलंदाजाची सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. फटका खेळलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी, 3 क्षेत्ररक्षक आलेत, कॉलिंग झालंय आणि झेल टिपलाय. आणखीन एक गडी बाद. आरुष बॅक टू डगआउट गॉन. होता आणि उंच गेला होता आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक आले होते मिड विकेटचे. चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय, फलंदाज बाद झालेत. आता नवीन बॅटर प्रथमेश सध्या आपण बघतोय. आता गोलंदाज हायट्रिक वरती आलाय. सागर आपण सध्या बघतोय हायट्रिक ऑन झालंय. 50 धावेची एक बहारदार खेळी आपण बघितली गेली होती गेल्या मॅच मध्ये. बलदेवाडी संघाने तो मॅच जिंकला होता. नांदगाव वर्सेस जाखमाता चिंचघर या 2 संघांमध्ये मॅच सुरू झालाय. हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती 2. प्रथमेश आता सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती आहे. हॅट्रिक 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 वरती आलाय. डब्ल्यू शरीरावरती लागतोय. थोडीशी हाईट प्राप्त झाली होती. असं वाटलं होतं की डब्ल्यू येईल का, पण डॉट बॉल आलाय, डॉट आलाय, डब्ल्यू डॉट आलाय. त्यामुळे स्कोरबोर्ड पूर्णपणे थांबलाय. पहिली बॅटिंग करत असताना 2 वरती थांबलाय पण शेवटच्या या षटकातील आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा सागर सज्ज होईल. फटका केला ऑन साइडला, बिगिट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, बघत राहतील. चेंडू गेलाय सीमारेखा पार. मिड विकेटला आलाय कुणबी चषक षटकार. सुरुवात झालंय. 6 धावा आल्यात. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 8 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. पहिलं षटक पॉवर प्लेचं पॉवरफुल ठरेल का? या शेवटच्या चेंडूवरती पॉवरफुल फटका येईल का? पॉवरफुल फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटने चेंडू संपर्क झाला नाही. षटकाही झाले समाप्ती आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. संघ आपण जर बघितलं गेलं तर नांदगाव संघ पोचलाय 2 गडी बाद. धावसंख्येचा जर विचार केला तर संघ पोचलाय 8 वरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण सध्या बघितलं गेलं तर जाखमाता चिंचघर संघाचा
आपण सध्या बघणार आहेत. आता हार्दिक आलाय. सध्या बघतोय हार्दिकला चांगली कामगिरी करावी लागेल तर हार्दिक शुभेच्छा गावातून येतील, म्हणून सध्या गोलंदाजी मार्कवरती हार्दिक आलाय. स्ट्राईक एंडवरती आता सध्या आपण बघतोय अमित. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रथमेश. त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय, त्यामुळे 4 षटकांचा हा मॅच आहे. थोडंसं कॅल्क्युलेट खेळावं लागेल. पहिलं 2 गडी बाद झाल्यानंतर सावरावं लागेल. आपल्या संघाला जबाबदारीने खेळावं लागेल दोन्ही फलंदाजांनी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हार्दिक सज्ज झालाय. पाहायचं आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय फटका खेळलाय, समोर खेळलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी, झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होत असताना बघतोय डगआउटच्या दिशेने येत असताना फलंदाज सध्या आपण बघितलं गेलं तर अमितला परतावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सध्या आपण बघतोय खराब परिस्थिती आहे. 3 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. ज्यांवरती जबाबदारी असते ते फलंदाज बाद झालेत आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर आता गोलंदाज हार्दिक चांगली कामगिरी करतो या पहिल्या चेंडूवरती. नवीन बॅटर श्रीकांत सध्या आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत सध्या आपण बघतोय. श्रीकांत आलेत. आठ वरती पूर्णपणे थांबवलंय, पण धावा येणं गरजेचं आहे. अगोदर आपण बघितलं गेलं तर हाय स्कोर या स्पर्धेचा बघितला होता. जागा बनवले, बॅकफुटला गेले आणि तिथून फटका खेळलाय. चेंडू चाललाय डीप फाईन लेगला. 1 2 3 करत ओव्हर दी रो चौकार. पंचांचा इशारा आलाय. पंच बॉल द्यायचा आहे. चला विनंती असेल बोरघर आणि चिंचाळी संघाचे संघनायक आपण या. आपला केला जाईल टॉस. मैदानाच्या आतमध्ये बॉल द्यायचा आहे. चला विनंती चिंचाळी संघ कर्णधार आपण या. आपला टॉस केला जाईल. आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. विनंती असेल बोरघर आणि चिंचाळी संघ. षटक मार्गस्थ दुसरा आणि दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज हार्दिक गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या कडेला लागलाय, पण तो संपर्क व्हायला पाहिजे होता तो नाही झालाय. त्यामुळे सध्या तरी आपण बघितलं गेलं तर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. या चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि इथून या चेंडूवरती 1 धाव येत असताना सध्या आपण बघतोय 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या फलकावरती लागली जाते 13 धावा. प्रथमेश सध्या बघतोय स्ट्राईक एंडवरती आहेत. फटका खेळलाय, छान चेंडू चाललाय सरळ मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे डीपवरती. 1 बाउन्स चेंडूला फील्ड करेपर्यंत 1च धाव सध्या आपण बघतोय या चेंडूवरती येत असताना. धावसंख्या 1 ने भर होते. संघ पोचलाय 14 वरती पोचलाय. कुणबी चषक 2026 क्रिकेटचा हा महासंग्राम नारंगीच्या मैदानावरती पार पडत असताना आपण सध्या बघतोय मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आपण सध्या बघतोय. जबरदस्त आयोजन नियोजन आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस. फटका खेळलाय, छान क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी, झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज डगआउटच्या दिशेने येत असताना नांदगाव संघाला हादरा क्रमांक बसतोय 4. धावसंख्या 14 वरती असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भास्कर आलेत. चला विनंती असेल बोरघर संघ आणि चिंचाळी संघ आपण या. आपला केला जाईल टॉस. चला चिंचाळी संघ कर्णधार या आपण. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज. चिंचाळी संघ
मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय चौकारी आला होता, त्यानंतर सिंगल आली होती, त्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी एक सिंगल आली आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्यामुळे फलंदाजाला डगआउटच्या दिशेने येत असताना आपण बघतोय. आता नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर भास्कर त्याला साथ देतील. फलंदाज जर आपण विचार केला तर प्रथमेश आहेत. नॉनस्ट्राईक एंडवरती प्रथमेश यांना सध्या आपण बघतोय. श्रीकांत बाद झालेत, त्यामुळे जबाबदारीने खेळावं लागेल. ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय तो फलंदाज नॉनस्ट्राईक एंडवरती आहे, पण जबाबदारी घ्यावी लागेल. सध्या संघ अडचणीत आहे, दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. आतापर्यंत जर विचार केला तर शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पंच प्लीज थोडंसं टाइम. ओके, थँक्यू. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. षटकाची झाले समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना नांदगावचा संघ अडचणीत आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 4 गडी बाद झालेत आणि धावसंख्या बलकावरती लागली जाते, ती म्हणजे 14 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किमान 12 चेंडूवरती 26 धावसंख्येपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता या धावा येतील का ते महत्वाचं आहे, कारण जेव्हा टॉस झाला होता त्यावेळी समोरचा संघ, जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण जर बघितला गेला तर जाखमाता चिंचगर संघाचे कर्णधार होते. त्याने सांगितलं होते की आम्ही 40 धावसंख्येपर्यंत डिफेंड करण्याचा प्रयत्न करू, थांबवण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथून नांदगाव संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि त्यांनी स्वीकारलं बॅटिंग. तर मग तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये जेव्हा गोलंदाजी करायची असेल तेव्हा चांगल्या धावा, बँक बॅलन्स असणं गरजेचं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा पाठलाग या 12 चेंडूवरती कितपर्यंत होईल तेही महत्वाचं आहे. प्रथमेश आहेत, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, पण एका षटकाराने काम नाही बनणार. आपल्याला चांगल्या फटक्यांसाठी जावं लागेल. सध्या आपण बघतोय फ्लिकचा फटका, क्षेत्ररक्षक आलाय, धावचीची संधी पण चुकीच्या एंडला थ्रो झालाय आणि त्यामुळे या चेंडूवरती 1 धाव आलाय. डावखुरी हाताचा फलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे फिल्डिंगमध्ये वारंवार बदल आपल्याला पाहायला भेटेल या इनिंगमध्ये. चला, चिंचाळी संघ कर्णधार आलेत. चिंचाळी संघ कर्णधार, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या टॉस साठी. पुन्हा एकदा सागर आलेत गोलंदाजी मार्कवरती. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, वेट केलं होतं, पण फटका व्यवस्थित खेळता आला नाही. बॅट आणि चेंडू संपर्क झाला नाही आणि त्यामुळे डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या 2 षटकाची कहाणी जर विचार केला तर बांधून ठेवलंय हार्दिक आणि त्यानंतर सागरने. पुन्हा सागर आलेत. सध्या आपण बघतोय बॅटला स्पर्श झालाय आणि इथून फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. सध्या आपण बघतोय टॉस केला जातोय, मॅचच्या दिशेने जाणार आहेत. षटकाची समाप्ती झाली, या पहिल्या इनिंगची समाप्ती झाली का आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. नवीन बॅटर राहुल आलेत. फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय, थोडंसं व्हेरिएशन केलंय गोलंदाजाने. चेंडूसाला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत सध्या. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघितले गेले आणि 2 धावा पळून काढल्यात या चेंडूवरती. 2 धावेने संघ जर आपण बघितला गेला तर 17 धावेवरती पोहोचलाय या षटकातील. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सागरने पहिलं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 2 गडी बाद केले होते, 8 धावा खर्च केल्या होत्या. बॅटला स्पर्श झालाय आणि फलंदाज परतावा लागतंय. गडी बाद होत असताना सध्या आपण बघतोय धक्के पे धक्का, 6वा गडी बाद. संघ जर आपण बघितला गेला तर नांदगावचा संघ अडचणीत. चला, बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे लगेच. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. आपल्याला बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत.
टॉसच्या दिशेनेही जाणार आहेत. या इनिंगला जेव्हा समाप्त होईल तेव्हा टॉसच्या दिशेने जाऊ. सध्या आपण बघतोय 4 षटकांचा हा मॅच, तिसरं षटक मार्गस्थ, शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर ओमकार. आता या मागच्या फळीचे बॅटर्स आहेत, त्यांना जास्त संधी प्रत्येक स्पर्धेमध्ये नाही मिळत, पण आज या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर कुणबी चषकाच्या या स्पर्धेमध्ये आज इम्प्रोव्हायझेशन करणं गरजेचं आहे. जरी क्रमांक 7 क्रमांकाचा असू द्या, 8व्या क्रमांकाचा असू द्या, पण आपल्या संघाला दाखवून द्यायचं आहे की मी या नंबरवरती बॅटिंग करू शकतो. आज संधी आहे. जर आपण विचार केला तर म्हणजे प्रथमेश आहेत जे 3ऱ्या-4थ्या नंबरवरती येतात, पण आज खरी गरज आहे संघाला. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूंमध्ये किमान 15 ते 20 धावसंख्येपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जर या धावसंख्येपर्यंत पोहोचले गेली तर एक चांगली फायटिंग टोटल आपल्याला पाहायला भेटेल. त्या सेकंड इनिंगमध्ये जेव्हा गोलंदाजी क्रम चांगला असेल ना, तर या धावा डिपेंड होऊ शकतात. पण इथून आता जर विचार केला तर सागरने छान गोलंदाजी केली, 2 षटका हाताळलेत, 11 धावा खर्च केल्यात आणि महत्त्वाचे 4 खेळाडू बाद केलेत. त्यानंतर हार्दिक याला पण सध्या बघितलं गेले, त्यांनीही 2 गडी बाद केलेत, 6 धावा खर्च केल्यात आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विकास आलाय. पण विकासला आपल्या संघाचा विकास करावा लागेल, झकास कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघितलं गेलं तर ऑन साईडला 5 खेळाडू, ऑफ साईडला 4 खेळाडू, 30 सर्कलच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. क्षेत्रक्षण जर आपण विचार केला तर 5 खेळाडू ऑन साईडला डीप वरती पाहायला भेटले जातात. फटका खेळलाय, क्षेत्रक्षकालाय, झेलची संधी, झेल झेल सुटलाय, चेंडू 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. चौकार आलाय. सध्या आपण बघतोय प्रयत्न प्रथमेशच्या माध्यमातून होत असताना संघ पोचलाय तो म्हणजे 21 वरती. या षटकामध्ये धावा जमा करणं गरजेचं आहे. सध्या आपण बघतोय विकास पहिल्या चेंडूवरती, विकासच्या या षटकामध्ये चौकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. लेग स्टंपच्या बाहेर सध्या आपण बघतोय पंचांनी घोषित केलंय की नेमकं काय घडलंय. चर्क गोलंदाज सध्या आपण बघतोय, हा नो बॉल असेल, 1 धाव अंकित केली जाईल. आता प्रथमेश नाराज असतील की ह्या चेंडूवरती मी मोठा फटका खेळला असता तर बरं झालं असतं, पण तसं नाही घडलंय. या चेंडूला सोडून दिलंय, 1 धाव. चला, खेळाडूंना विनंती असेल, जेवणाची सुविधा आहे, बिर्याणी आहे, व्हेज बिर्याणी आहे, तर ज्या खेळाडूंना जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आमच्या पवेलियनमध्ये यायचं आहे, जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. खेळाडूंना विनंती असेल तर आपण व्हेज बिर्याणी आहे तर त्याचा आस्वाद घेऊ शकता. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातोय. आता गोलंदाज आपण जर विचार केला तर विकासच्या जागेवरती आता सौरभला आणलंय. 1 चेंडूचा खेळ झालाय, हा चेंडू फ्री हिट असेल. आता या चेंडूवरती मोठा फटका येईल का? प्रथमेश सध्या स्ट्राईक एंडवरती आहे, गती परिवर्तन केलंय, चेंडूला सोडून दिलाय. आता तिथून बॅटरनेही सोडलंय आणि यष्टी रक्षकानेही सोडलंय, चेंडू गेलाय, 22चा इशारा आलाय, चौकार. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये व्हेरिएशन केलं होतं गोलंदाजाने, फलंदाजाने व्हेरिएशन केलं आणि लास्ट शेवटला जर विचार केला तर यष्टीरक्षकांनी दाखवलंय. त्याच्या हातामध्ये हा चेंडू नाही सापडलाय, चेंडू गेलाय सीमारेखा पार थर्डमॅनच्या दिशेने. दोन चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, धावसंख्या फलकावरती लागली जाते 26. नशिबाचा चौकार आपण सध्या बघतोय, गेल्या चेंडूवरती बघितला गेलाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश बॅटिंग करावी लागेल, बॅटिंग करावी लागेल. थोडासा पडल्यानंतर उंची गाठली होती. 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी झालंय आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या जर आपण बघितलं गेलं तर 1च धाव आले या चेंडूवरती. तर स्ट्राईक वरती प्रथमेशने जाणं गरजेचं होतं का, हेही महत्वाचं आहे.
कारण सध्या तरी जर विचार केला तर शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडूचा खेळ हा प्रथमेशने खेळावं हे महत्वाचं होतं, कारण डगआउट्समध्ये सध्या त्या गोष्टीची चर्चा सुरू आहे. विनंती असेल जे एस टी रक्षक आहेत त्याने आपल्या जो चेहऱ्यावरती रुमाल आहे तो रुमाल काढायचा आहे प्लीज. थँक्यू. सत्तावीस 2 चेंडूचा सध्या तरी आपण बघतोय 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू मला वाटते का यस्टॅन वरती आदळलाय. आता पुन्हा एकदा पण एस टी जी बेल्ट्स आहे त्या बेल्ट्स वरती आदळलाय त्यामुळे परतावा लागलाय. फलंदाज बाद होतोय. धावसंख्येत जर विचार केला तर नांदगाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना 27 ला आतापर्यंत जर विचार केला तर 6 गडी बाद झालेत, 7 गडी बाद झालेत. अजूनही जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या मार्फत चुकी घडले. हा चेंडू हाताने अडवायचा होता पण पायाने अडवण्याचा प्रयत्न, फुटबॉल पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केलाय. 22चा इशारा आलाय पंचांचा आणि चेंडू गेलाय. 22चा इशारा आलाय त्यामुळे या चेंडूवरती 4 धावा आल्यात आणि सध्या तरी बॅटला चेंडू स्पर्श नाही होत पण यष्टी रक्षक या धावा बहाल केल्या जातात. पंच काय आहे नेमकं? बॅटला स्पर्श झालाय. ओके, या खात्यामध्ये जमा होतील. फलंदाज धावसंख्या होती ती म्हणजे 31 धावा पलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मिसहिट झालाय. यष्टी रक्षक आता चुकी करणार नाही आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जातोय. पहिल्या इनिंगला समाप्त होतोय. नांदगाव संघ पोहोचलाय तो म्हणजे 31 वरती. आता इथून बॅटिंग करायची आहेत जाकमाता चिचगर संघाला, त्या म्हणजे 32 धावा. 24 चेंडू आणि 32 धावा. तोपर्यंत आपण जातोय टॉस बॉक्सच्या दिशेने जिथे 2 संघ जोडले गेलेत. बोरगर आणि चिंचाळी 2 संघ आमचे सध्या मान्यवर आहेत आणि विजयजी एणेकर सरांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. सध्या 2 संघ आहेत. सध्या आपण बघतोय तुमचं काय चिंचाळी, सध्या बोरगर आणि चिंचाळी संघ सध्या आपण बघतोय. टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय संघ जर आपण बघितलं गेलं तर चिंचाळी संघाने. मान्यवर विनंती असेल की शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय. काय डिसिजन? फिल्डिंगचा डिसिजन आहे आणि 4 ओव्हरमध्ये 30च्या आतमध्ये आहे. आवरायचा प्रयत्न करू आम्ही. असे कोण गोलंदाज असतील की या 30 धावे संख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतात? अजय डेरे, अभिषेक रेवाळे, निमेश कांसराचे 3 बॉलर आहेत. कडक ऑर्कर चांगले बॉलिंग टाकतात. ते व्यवस्थितपणे 4 ओव्हरमध्ये 30 रनाचा कमी रनमध्ये करतील. कुणबी चषक आपण सध्या बघतोय. नारंगीच्या मैदानावरती खेळताना आपण बरेचसे मॅचेस म्हणजे बऱ्याचशा टुर्नामेंट या मैदानावरती होतात. आपण मोबाईलवरती बघत असेल किंवा या मैदानावरती येऊन बघण्याचा प्रयत्न करतोय, आस्वाद घेतोय क्रिकेटचा. पण आज या मैदानावरती खेळताना कसं वाटेल आणि कुणबी चषकाने आयोजित केलेली स्पर्धेबद्दल 2 शब्द? प्रथमतः कुणबी कमिटीचा चांगला कुणबी कमिटीचा चांगला धन्यवाद करतो कारण की त्यांनी चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे. कारण की आम्ही या ग्राउंडला भरपूर वेळा खेळलेलो आहे आणि आम्ही या एक वर्षाकडे या ग्राउंडचे चॅम्पियन आम्ही आहोत. त्या वर्षी चॅम्पियन झाले होते. आज या वर्षामध्ये जे प्रेक्षक असतील, जे मान्यवर असतील, पूर्ण कमिटी असेल तर त्यांना खेळ कशा पद्धतीने खेळताना पाहायला भेटेल? छान पद्धतीने खेळू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आता बॅटिंग आलं इथे. बॅटिंग करायची आहे. समोरचा संघ 30 पर्यंत डिफेंड करण्याचा प्रयत्न आहे. तुमचे कोण बॅटर असतील की? आमच्या इकडे आहेत आमचे जे ओपनर आहेत अजय, शुभम, मी स्वतः अजून 2-3 जण आहेत आमचे. कमीत कमी आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच या स्पर्धेबद्दल 2 शब्द. मी सर्वप्रथम मंडणगड कुणबी क्रीडा असोसिएशनचं मी पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी एक चांगल्या पद्धतीने स्पर्धा आयोजित केली आहे
आणि खरं तर कमिटीचे जे सदस्य आहेत, अध्यक्ष वगैरे आहेत, सगळेजण आहेत. मी त्यांचेसुद्धा आभार मानतो, की चांगल्या पद्धतीने जी स्पर्धा आयोजन केलं आहे आणि सगळ्यांना प्रतिसाद चांगल्या पद्धतीने देत आहेत. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी. तर टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे. हां, टॉस बॉक्समधून सध्या अहवाल असा आहे. तर बोरगर संघाने नाणेफेकीचं कौल जिंकले आणि तिथून ते डिसाईड केले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि चिंचाळी संघ प्रथम बॅटिंग करणार आहेत. तर सध्या तरी आपण थांबणार आहेत. कॅमेरामॅनला विनंती असेल, कारण एक आपण सन्मानाच्या दिशेने जाणार आहेत या स्पर्धेसाठी. ज्यांनी आर्थिक साह्य आपण जर बघितलं गेलं तर शरदजी पवार साहेब आहेत आणि शरदजी पवार साहेबांना विनंती असेल की आपण या आपला केला जाईल कुणबी चषकामध्ये या स्पर्धेसाठी आर्थिक साह्य दिल्याबद्दल तुमचा मायेची उपदार शाल देऊन आणि त्यानंतर या स्पर्धेचा आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि नेहमी फुलासारखे बहरत राहा म्हणून पुष्पगुच्छ देऊन तुमचा स्वागत सन्मान केला जातोय. शरद पवार साहेब, मॅचलाही सुरुवात झाली, पण या स्पर्धेबद्दल 2 शब्द तुम्ही. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण मैदानाच्या दिशेने कॅमेरा वर्क करा. त्यांच्या भावना या स्पर्धेमध्ये तेही खेळतात आणि या स्पर्धेसाठी त्यांनी आर्थिक साह्य दिले गेले आहे. तर नक्कीच या स्पर्धेचं त्यांच्याकडनं 2 शब्द ते आमच्यापर्यंत. मला वाटते का ते फक्त आपल्या या स्पर्धेसाठी आर्थिक साह्य सातत्याने देतील, पण ते बोलणार नाही मुळात. चला मॅचच्या दिशेने जातोय. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू वाईट हाताळलाय. सध्या तरी आपण बघतोय फेकी खराब झालाय मैदानाच्या आतमध्ये. पण या चेंडूवरती लेगबायच्या रूपात एक धाव येईल. आता चिंचकर बॅटिंग करतोय. तुम्ही छान पद्धतीने समोरच्या संघाला डिपेंड केलंय, कमीत कमी रोखलंय, पण आता त्या धावा करणं गरजेचं आहे, नाहीतर समोरचा संघ तुम्हाला रोखून धरेल. ज्या धावा बहाल केलेत ना, जे 2 चौकार आपण बघितले गेलेत ते 2200 रुपयामध्ये आलेत. एक बॅटला स्पर्श झाला होता, कुठेतरी वळण येईल, या इनिंगला वळण येईल. पण सुरुवातीचे पहिले ते ज्या पहिल्या षटकातील जे महत्वाचे पहिले 3 चेंडू असतात ना, ते खूप महत्वाचे असतात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधले. सध्या एक चेंडूचा खेळ झालाय, 2 फलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅपमध्ये. डीपवरती क्षेत्ररक्षक आलाय. सध्या आपण बघतोय काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत एकच धाव मिळेल. सौरभ सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती आलेत. सागर आणि आकाश अशी जोडी, म्हणजे एक सागर आणि एक आकाश, पण मध्ये गोलंदाज सौरभ आहे, त्यामुळे रोखावं लागेल. सध्या आपण बघतोय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक, धावचीची संधी, फेकी खराब आहे. सध्या तरी आपण बघतोय हात डोक्यावरती गेलीत, कारण फेकी खराब झालंय. मोठा खेळाडू बाद करण्यामध्ये इथून यश नाही आलंय आणि एक रिस्की रन घेतली जाते, पण रिक्स घ्यावी लागेल. रिक्स नाही तर या धावा होणार नाही. रिक्स घ्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर रिक्स घेतली जातात. सध्या तरी धावसंख्या फलकावरती लागली जाते 4. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. पहिलं पॉवर प्लेचं पॉवरफुल गोलंदाजी होते, पॉवरफुल फलंदाजी होणं तितकंच महत्वाचं आहे. कहीं पे निगाह आहे आणि कहीं पे निशाणा सध्या साधला जातोय बॅटरकडनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या जर विचार केला तर 4 वरती थांबले. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आतापर्यंत 4 खर्च केल्यात आणि या कुणबी चषकामध्ये खेळण्यासाठी गावावरूनही खेळाडू आलेत. या चेंडूला बघितलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम पंच. वाईट चेंडूचा इशारा आलाय पंचाकडनं. अभांतर एक धाव. धावसंख्या होते ती 5. 32 धावेचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे पटक्याचं शॉट सिलेक्शन महत्वाचं आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क तितकंच होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू खराब हाताळला जातोय. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अभांतर एक धाव येते. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, त्यामुळे त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. धावा कमी आहेत, गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिलं षटक खूप निर्णायक असते. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर तिथेही चांगलं हाताळलं होतं.
मग तुम्हालाही चांगलं हाताळावं लागेल. शरीरावरती चेंडू लागतोय, पडल्यानंतर उचली घेतोय, त्यामुळे सध्या जरी बघितलं गेलं तर डॉट बॉलची सांगता होते. जसं पहिलं षटक 8 धावेचं आलं होतं, सागरने हाताळलं होतं, मग त्याच नावाला आपण जर बघितलं गेलं तर सौरभ आलेत. एस फॉर सागर, एस फॉर सौरभ. सौरभला तशीच कामगिरी करायची आहे. आतापर्यंत 6 खर्च केल्यात, 6 खर्च केल्यात, 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पण हा चेंडू खूप निर्णायक, तुम्हाला चांगला चेंडू हाताळावा लागेल, फिनिश चांगला करावं लागेल, तिथून स्टार्ट घेणं गरजेचं आहे. बॅटिंग करणारा सर फलंदाज जर बघितला आपण तर आकाशलाही स्टार्ट घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा इनसाइड लागलाय, बॅटच्या आतल्याकडे लागलाय, चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजनला, फाईन लेगला. क्षेत्ररक्षक सध्या कुणी नाही, चेंडू गेलाय सीमा रेखा पार, ओव्हर द रो, चौकार. हवा फलकावरती लागले गेल्यात. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू विजयासाठी 22 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 22 धावा. मैदानाच्या आतमध्ये पहिले 5 चेंडू छान हाताळले होते, पण नशिबाचा चौकार बॅटच्या आतल्या कड्याला लागलाय. आणि फलंदाज जर आपण बघितलं गेला तर आकाशच्या बॅटमधून तो चौकार आलाय. नवीन गोलंदाज आरुष याला सध्या आपण बघतोय. सध्या आपण बघतोय नक्कीच म्हणजे कोपरीगावचा आवाज धनंजय पाटील यांचं इथे आगमन होत असताना आपण बघतोय. त्यांचाही आपण आवाज ऐकणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा आवाज ऐकला होता. फाईन लेग, फाईन लेग. खराब चेंडू होता, हाताळला होता गोलंदाजाने, पण त्या चेंडूवरती पुरेपूर समाचार घेतला. चेंडू गेला डीप फाईन लेगला, सीमारेखा पार, चौकार. पाटील यांनाही कॅप्चर केलं जाते. आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. दुपारच्या सत्रामध्ये गायब झाले होते, पण आता पुन्हा एकदा आलेत ते. आणि म्हणजे जसजशा सूचना येतात आता आम्हाला टीव्हीच्या माध्यमातून कोपरीगावचा वंडर बॉय. हा नक्कीच. आणि बरेचसे समाज कार्यही त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय. यष्टींच्या वरून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. धावसंख्या जर विचार केला तर संघ पोचला 14 वरती. 32चा पाठलाग करायचा आहे. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. नक्कीच म्हणजे बऱ्याचशा गोष्टी येतात, पण षटकाची समाप्ती झाली की त्या गोष्टीवरती येणार आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सध्या आहे, पण बघत राहतील. चेंडू जाईल सीमारेखा पार, डीप फाईन लेगला. आणखीन एक दणदणीत चौकार. सध्या आपण बघतोय या स्पर्धेचं टायटल सॉन्ग वाजलं जात आहे. कुणबी चषक 2026 क्रिकेटचा हा महासंग्राम मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आपण सध्या बघतोय. पुन्हा एकदा क्षेत्र निवडले, क्षेत्ररक्षक कुणी नाही, ऑन साइडला चांगला फटका, आणखीन एक दमदार चौकार. सागरची जर विचार केला तर सागरच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकार आले. सध्या आपण बघतोय सागर वैयक्तिक 13 धावीवरती खेळतोय, त्याला साथ दिली जाते ती म्हणजे आकाशच्या मार्फत. तो सध्या तरी आपण विचार केला तर 5 धावीवरती खेळतोय. गोलंदाजी छान केले आणि आता मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग मध्ये बॅटिंगही तितकी छान होते. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक बीट झालेत. लॉंग चेस आहे, डीपवरचे क्षेत्ररक्षक, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवेल, तोपर्यंत 2 धावा रोखू शकणार नाही आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागले जाते. संघ पोचलाय 24 वरती. आतापर्यंत या षटकातील जर विचार केला तर
5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 24 फलकावरती लागल्या गेल्यात. 32चा पाठलाग आहे. त्यामुळे फिनिश लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न सध्या 2 बॅटर करत असताना आपण बघतोय या इनिंग मध्ये. फटका केलाय. छान चेंडू चाललाय ऑन साइडला, कॉ कॉर्नर रिजनला, सीमारेखा पार, षटकार. धावसंख्या होती ती म्हणजे 30. आता 2 धावेची आवश्यकता आहे. चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू 2 धावेची आवश्यकता. नुकताच टॉस झाला होता. आपण संघ जर बघितला बोरगर आणि चिंचाळी संघ, त्यामध्ये चिंचाळी संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी सज्ज व्हायचं आहे बोरगरचा संघ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल सध्या आपण बघतोय. 2 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू जर आपण विचार केला तर चेंडू फुलटास होता. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला, सीमारेखा पार, षटकार. आणि या षटकाराने सामना जिंकलाय. संघ आपण जर बघितलं गेलं तर जाखमाता चिंचगरचा संघ या मॅचला जिंकलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली, ज्याने गोलंदाजी केली छान. आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 4 गडी बाद केलेत. आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना 21 धावेची बहारदार खेळी तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मिस्टर सागर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला बोरगर संघ, आपण तिथून मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला. पवेलियन आहे, पवेलियनच्या खालून जायचं आहे सर्व संघ, पूर्ण खेळाडू. धन्यवाद. चला आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने येणार आहेत. सागर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. सध्या आपण बघतोय जाखमाता चिंचगर संघाचा महत्वाचा खेळाडू, त्याला दिली जाते सामना